नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि शिशू सरितावरती. तर खूप साऱ्या ताईंची कमेंट आली होती, बऱ्याच दिवसापासून ही कमेंट येते की ताई प्रिन्सेस कट ब्लाऊजचा टक्स पॉईंट कसा काढायचा ते सांगा. एक्झॅक्टली टक्स पॉईंटचं माप कसं घ्यायचं किंवा टक्स पॉईंटची उंची किती घ्यायची, रुंदी किती घ्यायची हे लक्षात येत नाही आणि त्यासोबतच टक्स पॉईंट मॅच होत नाही हे सुद्धा त्या मला म्हणतात कमेंटद्वारे. तर त्याच ताईंची रिक्वेस्ट आहे म्हणून हा खूप रिक्वायर्ड व्हिडिओ किंवा खूप गरजेचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे. तर आज आपण 39 चेस्ट साईजचं ब्लाऊजचं मी कटिंग केलेलं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि त्या ब्लाऊजमध्ये आता मेन आपल्याला काय प्रॉब्लेम होतोय की टक्स पॉईंट जो आहे आपल्या प्रिन्सेस कटचा बस्ट पॉईंट आपण त्याला म्हणू शकता, तो कसा काढायचा व्यवस्थित तो यावा किंवा कसं मेजरमेंट करायचं हा आपला आज मेन मुद्दा असणार आहे. त्यामुळे मी ऑलरेडी ब्लाऊजची बॉडी मेजरमेंट काढून घेतलेली आहे, कपड्यावर ते कटिंग केलेलं आहे. पण तुम्हाला साईज सांगते मी की 39 साईजचं हे ब्लाऊज आहे. प्रिन्सेस कटचं हेवी साईजचं ब्लाऊज म्हटलात तरीही चालेल, कारण छोट्या छोट्या ब्लाऊज मापांची ब्लाऊज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला इझी जातं टक्स पॉईंट काढणं. म्हणूनच मुद्दामच आज हा मोठ्या साईजचा ब्लाऊज घेऊन तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करत आहे, ज्यामुळे तुम्हाला सुद्धा टक्स पॉईंट काढायला प्रॉब्लेम येणार नाही किंवा कटोरीचा भाग म्हणा किंवा प्रिन्सेस कटचा पफ आहे तो व्यवस्थित बसणार आहे. अजिबात तो फ्लॅट होणार नाही, चपटा होणार नाही किंवा प्रेशर दिल्यासारखं असं दाबल्यासारखं होणार नाही, ओढल्यासारखं किंवा असं एकदम टाईट बसतो ब्लाऊज चेस्टला तसाही बसणार नाही. खूप सुंदर टक्स पॉईंट निघणार आहे. त्याशिवाय पफसुद्धा खूप सुंदर निघणार आहे. त्याच्यामध्ये खूप सारे टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपण मेन कटिंग काय केलेलं आहे ते पाहणार आहोत आणि त्यानंतर फ्रंट साईडचा टक्स पॉईंट व्यवस्थित कसा काढायचा ते पाहणार आहोत. तर अशाच काही महत्त्वाच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अजून आपल्या ज्या बिगनर्स ताई आहेत त्यांना हा प्रॉब्लेम होत असेल किंवा ज्यांना शिवता येतं तरीसुद्धा त्यांचा प्रॉब्लेम होतोय प्रिन्सेस कट शिवल्यानंतर, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ जाऊ दे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे आपण 39 साईजचा ब्लाऊज आहे तो अस्तरवरती ड्राफ्टिंग करून घेतलेला आहे आणि याला आता आपण कटिंग करणार आहोत. तर हा साईज आहे 39 साईज आहे. बॅक साईड याचा आहे तो डीप आहे 12.5 इंचाचा आहे. तर आपण गळ्याची जी रुंदी घेतलेली आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे. 14.5 इंच याची लांबी आहे. पाठीमागचा भाग 15.5 इंचाचा काढलेला आहे आणि पुढचा भाग आपण पुन्हा 1 इंच वाढवून किंवा पाऊण इंच वाढवून 16.5 इंच किंवा 16.25 इंच काढू शकतो. त्यानंतर बघा तुम्हाला अजून जर गळा इथे जास्त पसरट हवा असेल तर इथे पसरट या पद्धतीने आपल्याला गळा तयार करायचा आहे. डबल मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही कटिंग करू शकता. आतलं मार्किंग आहे ते खोडून द्यायचं आहे आणि हा 5.5चा आपला शोल्डर आहे, म्हणजे 11चा निम्मा 5.5 आहे. त्यानंतर 6 इंचाचा मुंडा घेतलेला आहे आणि इथे मी थोडीशी रुंद म्हणजेच थोडीशी गॅप देऊन इथे गळा रुंद असल्यामुळे थोडीशी जास्त लांब आहे ती टक्स घेते. 5 इंचाच्या ठिकाणी 5.5 इंच पाठीमागचा टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि अर्धा इंच आपलं आपण जो मार्जिन पकडणार आहोत ते लागलीच मी ते मार्किंग केलेलं आहे. आणि पुढे जे मार्जिन घेतलेलं आहे ब्लाऊजला ते इथे मी 1.5 इंच घेतलेलं आहे आणि पुन्हा पुढचा भाग काढण्यासाठी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट इथे कटिंग करायचे आहेत. तर बघा कटिंग करताना पुढचा भाग आहे तो खालचा जो भाग आहे तो पुढचा आहे, वरचा भाग आहे तो पाठीमागचा आहे. तर पुढचा भाग अजून पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच वाढवून कापलेला आहे. आता इथे सेंटरचा नॉच देऊन घेते मार्किंगचा. त्यानंतर शोल्डर आहे ते वेगळे वेगळे करायचे आहेत आपल्याला, म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड आहे आपला तो वेगळा होणार आहे. सेंटरला नॉच मारायचा आहे, गळा रुंदीचे ते नॉच मारायचा आहे, म्हणजे तुम्हाला पुढचा भाग कट करताना व्यवस्थित तिथे कट्स येतात. त्यानंतर पाठीमागच्या भागाला आपला हा 1 इंच जास्तीचा भाग आहे तो कट करायचा आहे मार्जिन, कारण तो फक्त पुढच्या भागाला मी ते घेतलेला आहे. तर लागलीच इथे तो भाग कमी केला राहिला म्हणजे तो आपल्या मार्जिनमध्ये जास्त वाढेल त्यामुळे. आणि त्यानंतर आपण जो काही एक्स्ट्राचा इथे 1 इंच घेतलेला आहे तो अशा पद्धतीने इथे आपल्याला कमरेकडच्या बाजूला लागणार आहे. वरच्या बाजूला फक्त 1/2 इंच जास्त घेतलेला आहे आणि मार्किंग करून कापून टाकून देते. आता हा भाग कट केल्यानंतर आता आपल्याला हा पुढचा भाग आहे याच्यावरती मार्किंग करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. गळ्याचं मार्किंग करताना इथे जो आपण कट मारलेला आहे 2.5 इंचावरती तिथे आपल्याला पुन्हा मार्किंग करून टेप लावून चेक करायचं आहे. आणि याची गळ्याची जी रुंदी आहे किंवा 2.5 इंच रुंदी घेतल्यानंतर 7.5 इंच याची लांबी घ्यायची आहे, म्हणजे हा 7 इंचाचा गळा तयार होणार आहे शिवून. त्यानंतर असा चौकोन काढायचा आहे आणि तुम्हाला इथे
अगदी फ्री हँडनी गळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्ही इथे कर्वचा सुद्धा फ्रेंच कर्व असतो त्याचा यूज करू शकता, पण इथे आता आपल्याला सवय असल्यामुळे प्रॅक्टिसमुळे हे गोष्टी पटकन होतात, त्यामुळे मी त्या असाच फ्री हँडनी आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आर्महोलच्या इथे अर्धा इंच आतल्या बाजूला मी इथे मार्किंग करून घेतले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काढायचं आहे वरून बस्ट पॉईंटची लांबी किती येते ते म्हणजेच आपला टक्स पॉईंट. तर बरोबर 11 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि 11 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे बघा पुढे आपल्याला 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. म्हणजे हुक पट्टीच्या इथून 4 इंचावरती मार्किंग केलं की सरळ आपल्याला खाली 4.5 इंचाची एक रेष येते ती ओढून घ्यायची आहे. आता ती खाली 4.5 इंचच येईल ह्याचं काही नाही, कारण ब्लाऊजची उंची जेवढी असते त्याच्यावरती डिपेंड करतं. पण वरून 11 इंच घ्यायचं आहे. बटनपासून किंवा हुकपासून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. तिथून खाली रेष ओढून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण तिथे 2 इंचाचा गॅप द्यायचा आहे टक्ससाठी आणि 2.5 इंचावरती आपल्याला इथे रेष ओढून घ्यायची आहे. आता ही 2.5 इंचावरती जी रेष ओढलेली आहे ती तशीच ठेवून पुन्हा आपल्याला जो टक्स पॉईंट काढलेला आहे तिथून तुम्हाला हा गोलाकार द्यायचा आहे. हा गोलाकार आपल्याला बघा इथे आपला मुंडा आहे तिथे व्यवस्थित आपल्याला मुंड्याच्या चौकोनच्या पुढे 1 ते 1.25 इंच नेऊन सोडायचा आहे. म्हणजे आता हा आपला मुंडा झाला चौकोनी जो मी आखून घेतला आहे तिथे, आणि मुंड्याच्या चौकोनच्या पुढे 1 ते 1.25 इंच किंवा 1.5 इंच आपल्याला हा आकार घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. तुम्हाला जर इथे हाताने जमत नसेल तर फ्रेंच कर्व घेऊ शकता. फ्रेंच कर्वच्या मदतीने साहाय्याने तुम्हाला खूप इझी जातं प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी. आता इथे बघा आपल्याला वरून आपण व्यवस्थित आकार काढून घेतल्यानंतर जी 2.5 इंचाची रेष ओढून ठेवली होती आपण, त्या 2.5 इंचाच्या रेषेवरून पुन्हा आपल्याला हा कर्व घ्यायचा आहे. म्हणजे प्रिन्सेस कटचा हा टक्स पॉईंट किंवा हा पफ जो येतो तो यामुळे खूप सुंदर येतो. त्यानंतर पुढची स्टेप आहे आपली, आपण जो पुढे 1.25 इंच किंवा 1 इंच जो एक्स्ट्राचा कपडा घेतला होता उंचीमध्ये तो या पद्धतीने बघा आपल्याला टक्स काढल्यानंतर किंवा हे मार्किंग टक्सचं प्रिन्सेस कटचे बस्ट पॉईंटचे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हे क्रॉसमध्ये इथे आखून घ्यायचं आहे. म्हणजे फिटिंगकडचा भाग आणि हुकपट्टीकडचा सेंटरचा भाग आपल्याला वाढवायचा नाही, आपल्याला फक्त वाढवायचा आहे तो टक्सकडच्या बाजूचा पॉईंट. त्यासाठी आपण हा एक्स्ट्राचा कपडा घेतला होता, जास्तीचा जो कपडा आहे तो, आणि या पद्धतीने त्याला क्रॉसमध्ये किंवा असं तिरकस ओढून घ्यायचं आहे, आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तुम्ही पाहिलात ना किती सोप्या पद्धतीने आणि किती इझिली अगदी आपण आपला बस्ट पॉईंट काढू शकतो. ब्लाऊजच्या मेजरमेंटमध्ये आपण टक्स पॉईंटची रुंदी किती घेतली ते सुद्धा तुम्हाला मी इथे सविस्तर सांगितलेलं आहे. तर 4 इंच रुंदी घ्यायची आहे आणि 11 इंच वरून लांबी घ्यायची आहे. आता 14.5ची उंची आहे आणि हेवी चेस्टचा ब्लाऊज आहे, त्यासाठी आपल्याला इथे 11 इंचाची लांबी घ्यायची आहे. टक्स पॉईंट काढताना तुमच्या ब्लाऊजची साईज कमी असेल, ब्लाऊजची उंची कमी असेल तर 10.5 इंचावरती सुद्धा घेऊ शकता. आणि अगदी सविस्तर या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये त्या फॉलो करत तुम्ही जर कटिंग केला तर तुमचं कटिंग किंवा बस्ट पॉईंट अजिबात चुकणार नाही. शिवाय प्रिन्सेस कटचा पफ देखील खूप सुंदर तयार होणार आहे, ज्यामुळे ब्लाऊज घातल्यानंतर कुठेही ब्लाऊज चपटा होणार नाही, कुठेही फिटिंगला प्रॉब्लेम होणार नाही. परफेक्ट बस्ट पॉईंट येणार आहे, परफेक्ट पफ येणार आहे. आणि अशा पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा कटिंग करा, फॉलो करा टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या, आणि परफेक्ट फिटिंग तुम्हीही करू शकता. परफेक्ट कटिंग जर असेल तुमचं तर फिटिंग परफेक्ट काय येणार नाही बरं. आणि सोबत तुमचा जो प्रॉब्लेम होतोय की टक्स पॉईंटचा सेंटर मॅच होत नाही तो सुद्धा इथं सेंटर मॅचच होणार आहे. बघा मी जिथे रेष ओढून घेतली होती सेंटर पॉईंट काढताना 11 इंचावरती ती सुद्धा परफेक्ट मॅच होणार आहे. आणि अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट लांबी किंवा रुंदी या पद्धतीने व्यवस्थित काढू शकता तुम्हीही. तर या पद्धतीने खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स सांगून मी तुम्हाला हेवी चेस्ट साईजचा प्रिन्सेस कटचा बस्ट पॉईंट कसा काढायचा किंवा टक्स पॉईंट कसा काढायचा, त्याची लांबी कशी घ्यायची, रुंदी कशी घ्यायची हे सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटायचा, तुम्हाला काय शिकायला मिळालं तुम्ही मला हे कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जेव्हा हेवी चेस्टचा ब्लाऊज कटिंग कराल तेव्हा तुम्हाला टक्स पॉईंट नीट काढता आली का, बस्ट पॉईंट व्यवस्थित मोजता आली का, मेजर करता आली का, किंवा टक्सची रुंदी आणि टक्सची लांबी तुमची इक्वल व्यवस्थित होऊन तुमचा टक्स पॉईंट अनमॅच झाला का किंवा मॅच झाला का हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे एंड करूया. पुन्हा भेटू अशा काय छान छान नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात अगोदर छान छान असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.